नमस्कार, मी दीपाली. दीपालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे पापड बघा, किती क्रिस्पी झाले आहे. अगदी पांढरं शुभ्र आणि एकदम पातळ असे आपले साबुदाणा पापड आहे. काही पापड इथे मी तळून दाखवत आहे. तेल छान गरम असलं पाहिजे. त्यामध्ये हे पापड टाकायचे आहे. अगदी चौपट असे फुलणारे, उपवासाला चालणारे हे साबुदाणा पापड आहे. अगदी चौपट फुलतात, खायला अप्रतिम लागते. एकदा हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि करायला इतकी सोपी आहे की तुम्ही एकदा हे पापड बनवले ना, प्रत्येक वाळवणाच्या वेळेस हे पापड तुम्ही नक्की ट्राय कराल याची मला खात्री आहे. बघू शकता तुम्ही इथे किती छान पापड चौपट असा फुललेला आहे. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे 1 कप साबुदाणा मी घेतलेला आहे. बघू शकता हा म्हणजे साधारण 1 पाव हा साबुदाणा आहे. त्यानंतर हे साबुदाणा आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर साबुदाणा भिजेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण साबुदाणा त्यामध्ये बुडायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे साबुदाण्याच्या थोडं वर पाणी टाकून घ्यायचं आहे. 4 ते 5 तासापर्यंत त्याला भिजत ठेवायचं आहे. 4 ते 5 तास झालेला आहे. बघू शकता तुम्ही हे पापड तुम्हाला जर सकाळी बनवायचे असेल तर नक्की तुम्ही रात्री हे साबुदाणा भिजायला ठेवू शकता. बघू शकता इथे छान मी तुम्हाला साबुदाणा प्रेस करून दाखवत आहे. बघू शकता या पद्धतीने हे भिजायला हवा आहे. एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्या क्वांटिटीमध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि इथे सुरुवातीला मी अर्धा कप इथे पाणी टाकलं आहे आणि मिक्सरला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. छान अशी बारीक पेस्ट करायची आपल्या साबुदाण्याची आणि एका कढईमध्ये हे आपल्याला सारण टाकून द्यायचं आहे. हे बॅटर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड बॅचमध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं आहे. म्हणजे आपल्या 1 कप साबुदाणा मी 1 कप पाणी इथे वापरलेलं आहे. त्यानंतर इथे त्याच मेजरमेंट कपाने मी इथे 4 कप पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 1 कप साबुदाणा असेल तर 4 कप इथे पाणी घ्यायचं आहे. हे आपल्याला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याची जे पेस्ट आहे ते पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मोठ्या चमच्या साहाय्याने थोडा वेळ ढवळत राहायचं आहे. अगदी साबुदाणा छान मिक्स झाला पाहिजे या पद्धतीने हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. गॅसवर ही कढई ठेवून द्यायची आहे. गॅसचा फ्लेम लो टू मिडियम किंवा हाय तुम्ही ठेवू शकता किंवा हाय ठेवताना हे काळजी घ्यायची की आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. हाय ठेवल्यामुळे काय होतं साबुदाणा कुठे लागू शकतो. त्यामुळे इथे जर तुम्ही हाय फ्लेम ठेवत असाल तर सतत ढवळत राहायचं एवढी काळजी घ्यायची आहे. आणि लो मिडियमवर ठेवलं तरी थोडं आपल्याला हलवावं लागतं. पण हाय मिडियम ठेवलं तर थोडं जास्त वेळ आपल्याला लक्ष द्यावं लागते. साबुदाणा कुठे कढईला चिटकू नये म्हणून किंवा करपू नये म्हणून. छान आपला 5 ते 10 मिनटं मी सतत ढवळत राहिलं आहे. या पद्धतीने हे शिजलेलं आहे. त्यानंतर अजून मी याला 10 मिनटं शिजवून घेणार आहे. साधारण 20 ते 25 मिनटं साबुदाणा शिजायला लागतात. इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 20 मिनटापर्यंत आपल्याला हे छान ढवळत राहायचं आहे. अगदी साबुदाणा शिजायला जास्त वेळ घेत नाही. पटकन हे साबुदाणा शिजला जातो. अशा पद्धतीने हा ट्रान्सपरंट झाला आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी दाखवत आहे. या पद्धतीची आहे सध्या तरी. त्यानंतर मी 10 मिनटं अजून याला शिजून घेतलेलं आहे. इथे मी साबुदाणा 20 ते 25 मिनटं शिजून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे काही जिन्नस टाकायचे आहे, सुके जिन्नस टाकायचे आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी मी इथे साबुदाण्यात दाखवत आहे. बघू शकता अशा पद्धतीने हा ट्रान्सपरंट झालेला आहे. बघू शकता साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झाला आहे. असं झालं की समजायचं ह्या साबुदाणा शिजला. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे त्यानंतर 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरे टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण इथे बेतानच घ्यायचं आहे किंवा मीठ जर जास्त झालं तर पापड हे खारट होऊ शकतात. त्यामुळे इथे मीठ बेतानच घालायचं आहे. हे सर्व जिन्नस मी छान मिक्स करून घेते आहे आणि साधारण 2 मिनिटाला होऊ द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. गरमागरम हे मिश्रण पॉलिथिन शीटवर टाकायचं नाही आहे. थोडा वेळ हलकं गरम असलं पाहिजे इथपर्यंत हे थंड होऊ द्यायचं आहे. हे छान थंड झालेलं आहे. बघू शकता इथे एक पॉलिथिन शीट घ्यायची आहे. त्यानंतर पळीच्या साहाय्याने मीडियम साईजचे किंवा तुम्ही मोठ्या आकाराचे इथे पापड टाकू शकता.
इथे मी मीडियम साईजचे पापड टाकलेला आहे. अगदी पॉलिथिन शीटला तेल लावून घ्यायचं आहे आणि पापड टाकून घ्यायचं आहे. छान हवेखालीच हे फॅनच्या हवेखालीच हे पापड सुकले जातात. बघू शकता छान एक साईड झाले आहे. दुसऱ्या साईडला मी टर्न करून घेतलं आहे. संपूर्ण इथे टर्न करून घेतलेलं आहे आणि छान एक दिवस फॅनच्या हवेखाली सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊन द्यायचे आहे. कडकडीत 2 दिवस ऊन द्यायचे आहे. बघू शकता या पद्धतीने हे पापड छान वाळलेलं आहे. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनल